हे बघा सगळ्यात फेवरेट. हे नाव कसं तुझा? ओमकार. तू काय आणलाय विकायला? मासे घेऊन आलेला आहे तो विद्यार्थी. बघा एक हातामध्ये हाताचा वाटतं त्याच्या दुखापत झालेले आहे, तरी सुद्धा तो एक मनातून इच्छा आहे त्याच्या की आपण एक स्टॉल लावला पाहिजे. ही असते जिद्द. तुझं नाव कसं? ओके. तू काय आज करतोय इथे बाजारामध्ये? स्कूबी तयार करतोय. बघू शकता मुलांचे टॅलेंट किती आहेत. हा दोरा असतो एक प्रकारे. 25 रुपयाला पॅकेट. जर पॅकेट पाहिजे असेल तर 25 रुपये. हे जर हे घ्यायचं असेल तुम्हाला आपल्या कोणाला माणसांना तर कुठे यायचं? हे जर घ्यायचं असेल ना कुठं यायचं? फाटक हायस्कूलला ना. दरवर्षी भरतो बाजारा. तुम्ही बघू शकता. हे बघा इथे पण मासे. हे तुमचं नाव कसं? नाव कसं तुमचं? अच्छा मासे तुम्ही देता का? किती रुपयाला जोडी? 10 रुपयाला 2. दाखव जरा मासे. हे बघू शकता तुम्ही. भाई तू काय आणलंय विकायला? पुरणपोळ्या आणल्या. तू काय आणलंय? हे काय? चंदन आणि अष्टगंध. शूटिंग घ्यायला आलोय. भाऊ तू काय विकतोय? काय विकताय तुम्ही? किती रुपयाला? तुझा? तू काय आणलंय आज बाजारामध्ये? कचोरी आणली. काय आणलाय तू? नारळ. कसे नारळ? नवीन प्रकारचा आहे. भाई तू काय आणलाय आज? कढीपत्ता. भाई तुझं नाव कसं? तू काय आणलंय आज? चटपटा. एक मध्ये पॅकिंग आहे. हो तुझं नाव कसं? तू काय आणलं आज विकायला? अच्छा हे मोरियाली वगैरे आहेत. मस्त. मॅजिक बॉल वगैरे सर्व आहे. हे मक्याचे कमीज वगैरे सर्व बनवतात. भाऊ तुझं नाव कसं? नाव कसं?
तुझं नाव कसं? तू काय आणले आज विकायला? मेथीची भाजी आहे, फास्ट फूड जे लहान मुलांना लागतात ते आहे, मुळ्याची भाजी वगैरे बघू शकता तुम्ही. तुझं नाव कसं? अच्छा, पाणीपुरीचा हे चालू केलंय तू? अच्छा, ओके. हो, पाणीपुरी कशी आहे? आमची गाववालीच भेटली आहे. हे मस्त आहे. नाव कसं तुमचा? ओके. ताज्या भाज्या. अरे वांगडकर बाबा. अहो, तुझं नाव कसं? तू काय आणलंय आज विकायला? अच्छा, भेळ आणली आहे आणि नारळ पण आणलेत त्याने विकायला. बघा, तू काय आणलंय विकायला आज? गुलाबजामुन. बघू शकता तुम्ही गुलाबजामुन किती रुपयाला आहेत? 20 रुपयाला 4 पीस, म्हणजे 5 रुपयाला 1 पीस. आणि पॅकेजिंग पण बघा, म्हणजे असं नाही की धुरला वगैरे आहे, खाण्यासाठी काय टेन्शन वगैरे, एकदम पॅकेजिंगमध्ये घेऊन आलेलं आहे मुलगा. आणि काय यासोबत काय लाडू आहेत, मेथीचे लाडू. तुझं नाव कसं? ओके. भाऊ, तुझं नाव कसं? तू काय आणलंय आज विकायला? भेळ आणलेली आहे. ओके. तुझं नाव कसं? विश्वेश. तू काय आणलंय? ऊस वगैरे आणलंय. आणि याला काय बोलतात? ओके. 30 रुपयाला शेंगा. तुझं नाव कसं? ओके. आता हे बघा, हे त्याच्या घरी पाऊच वगैरे सर्व त्याने त्याच्या घरूनच बनवून आणलेलं आहे. हे मोठं पाऊच. हे किती रुपयाला आहे? हे 30 रुपये. हे 30 रुपये, 20 रुपये. म्हणजे बघा, हे घरीच बनवलं. बघा, एकदम घरगुती बनवलेले आहे. अच्छा, तुम्ही घरी बनवलेले आहेत का सर्व? हे बघू शकता तुम्ही. मोबाईल कव्हर वगैरे बघा, त्याने पोस्टर पण बनवलेला आहे ॲडव्हर्टाईजसाठी. तू काय आणलाय? तिळाचे लाडू. बघा, भेळ वगैरे पण मस्त बनवतात. भाऊ, तुझं नाव कसं? नाव कसं? ओके. भाऊ, तुझं नाव कसं? नाव कसं? आर्यन पवार. कसा आहे वडापाव? वडापाव कसा आहे? नाव कसं तुझं? नाव कसं? वेद. याने नारळाच्या वड्या आणलेल्या आहेत 10 रुपयाच्या. चैतन्य जय शिंदे, इयत्ता 5वी अ. घरगुतीच बनवलेले आहे.
तुझं नाव कसा? अच्छा, तू काय आणलाय? चायनीज भेळ. चायनीज भेळ. हे बघा, इकडं स्टॉल संपला पण याचा. काय आणल्यात आज विकायला? लिंबू सरबत आणि ज्यूस. हे बघा, ज्यूस. आणि काय अजून काय आणलाय तू? तुझं नाव कसं? अच्छा, भेळ बनवलेली आहे. ॲडव्हर्टाईजसाठी पण बघा यांनी कसे पोस्टर वगैरे बनवलेले आहे. नाव कसं तुझा? ओके. नाव कसं तुझा? ओके. हे बघा, त्याने ॲडव्हर्टाईजसाठी आपल्या स्टॉलसाठी एक ॲडव्हर्टाईज केलेली आहे. तू काय आणलंय विकायला? अच्छा, आणि काजू. नाव कसं तुझं भाव? पाणीपुरी बनवतो. तुझं नाव कसं? ओके. गुरव आहात का तुम्ही? तू काय आज आणलाय विकायला? भोपळं राहिलं फक्त. चायनीज भेळ पूर्ण संपवून टाकले त्यांनी. मस्त, एक नंबर बाबा. या रगडा कोण फक्त 20 रुपये. नाव कसं तुझा? अच्छा, तू काय आणलं विकायला इकडे? भेळ आणलेली आहे. हे बघा, ॲडव्हर्टाईज. भेळ, सुकी भेळ 15 रुपये, ओळी भेळ 20 रुपये फक्त. भाजी संपली यांची. स्टॉल लवकर संपला. मस्त आठवत आला स्टॉल.
तुझं नाव कसा? अच्छा, तू काय आणलं विकायला? लिंबू सरबत. म्हणजे कोणाला थकान वगैरे असं काय वाटलं तर मस्तपैकी लिंबू सरबत प्यायचं. बाई तुझं नाव कसा? भक्ती. तिने बघा पापड वगैरे नळ्या वगैरे सर्व आणलेले. बघा हॅप्पी कस्टमर. बाय तुझं नाव कसा? हे बघा यांनी गावठी शेंग वगैरे आणलेत विकायला. हे कसे? 30ला 1, 50ला 2. कोणाला शेंग वगैरे पाहिजे असेल तर मस्त आहे बघा ना. हे त्यांचे आई वडील फॅमिली. चायनीज तुम्हाला चायनीज भेळ कशी वाटली? चायनीज भेळ कशी आहे? ओके. अहो तुझं नाव कसा? बघा वडापाव बनवते मुलगा. आज आपण आलो 2 नारळ 2 पुऱ्या. वाटाणे किती रुपये? उकडीचे मोदक फक्त 10 रुपये. नाव कसं तुझा? ओके. नाव कसं तुझा? ओके. उकडीचे मोदक आणलेले आहेत त्यांनी.
आनंद बाजारची शेवटची 10 मिनिटं शिल्लक आहेत. आनंद बाजार 10 मिनिटानंतर संपणार आहे. माझ्या गाडीला भाऊ तुझं नाव कसं? ओके. थांब थांब. हा ते असू दे, फक्त सांग मी हे विकायला. तुझं नाव आहे. नाव कसं तुझं? ओके. चायनीज बेल वगैरे आहे, कढीपत्ता आहे, पालेभाज्या आहे, मी अळूची पानं आहे. ही अळूची पानं बघायला पण भेटत नाहीत, ती पण आणली आहेत या विद्यार्थ्यांनी. तू काय आणलाय विकायला आज? ही बघा भेळ बघू शकता तुम्ही. किती रुपयाला भेळ ही? 20 रुपयाला प्लेट आहे. गुरव तुम्ही जेवढा आणला होता तेवढा संपला तुमचं सामान? एकदम मस्त ना. टाइम पण संपलेला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तू काय आणलंय विकायला? तुझं नाव कसं? ओम योगेश नागवेकर. तू काय आणलंय विकायला? कमळ
हे समईत ठेवायचं, समईच्या खाली ठेवायचं. तुझं नाव कसं तुझं? तू काय आणलं विकायला आज इथे बाजारमध्ये? अच्छा, मुळा भाजी आणि मेथी आणले. ओके. तुझं नाव कसं? रुद्र साईप्रसाद सुंदरे. अच्छा, हे तुम्ही हाती काढलेलं आहे सर्व? दोघात काढलेले. कोण आहे दुसरा? हा पाचटे. तुझं नाव कसं? बघा, हे लहान मुलं असून सुद्धा अजूनपर्यंत असे त्यांच्याकडे एवढी डेअरिंग आहे की ते स्वतः धंदा लावू शकतात, काय करू शकतात. तुझं नाव कसं बाय? ओके. पर्स वगैरे पण तुम्ही बनवलं ना? पर्स वगैरे पण तुम्ही बनवलं? मग आपला बाय, तुझं नाव कसं? नाव कसं बाबू तुझं? अच्छा, लाजला. नारळ विकायला आणले तू? 30 रुपये नारळ. इकडे बघा पापड वगैरे सर्व आणलेलं आहे. एकदम असं वाटतं की कुठेतरी आपण बाहेरच आलो आहे. गर्दी बघा, वरती आपण मानला पाहिजे त्यांना. लास्ट पर्यंत त्यांनी सर्व स्टॉल लावलेले आहेत. तुझं नाव कसं बाय? तू काय आणलं विकायला बाजारात? तुझं नाव कसं बाबू? हे बघा तिळगुळ वगैरे सर्व आणलंय, चिक्की वगैरे, काजू वगैरे. दोन नारळ वगैरे सर्व आणलेलं आहे. स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे एक आनंद बाजार म्हणून एक स्टॉल मुलांकडून एक केला जातो. त्यामध्ये प्रत्येक मुलं हे सहभागी होऊन त्यामध्ये स्टॉल लावतात. आता बघू शकता तुम्ही याच्यामध्ये गर्दी किती आहे. सर्वजण आपले पाल्य वगैरे सर्व टोटल जेवढे मुलं आहेत ते सर्व येऊन इथे दुकानातून खरेदी करतात. याच्यामुळे काय होतं की एक मुलांना एक प्रोत्साहन मिळतं की अभ्यास सहित अशा गोष्टी पण करायला मिळतात. वाटतं का स्कूल? सत्रातील सर्व विद्यार्थी